खरीप हंगाम 2026साठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। केंद्र सरकारच्या माध्यमातून कापसाच्या बियाण्यांच्या किमती जाहीर करण्यात आल्या असून या संदर्भातील अधिकृत अधिसूचना 23 एप्रिल 2026 रोजी प्रकाशित करण्यात आली आहे। या निर्णयानुसार खरीप हंगाम 2026-27साठी बीटी कापूस बियाण्यांच्या दरामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही। मित्रांनो, म्हणजेच मागील वर्षी 2025मध्ये जे दर लागू होते तेच दर यंदाही कायम ठेवण्यात आले आहेत। बीटी कापसाच्या बोलगार्ड 2 या वाणाची 450 ग्रॅमची पिशवी यंदाही 900 रुपयांना उपलब्ध होणार आहे। गेल्या हंगामात देखील हीच किंमत होती, त्यामुळे शेतकऱ्यांना दरवाढीचा कोणताही अतिरिक्त भार सहन करावा लागणार नाही। तसंच बोलगार्ड 1 या वाणाच्या बियाण्याची किंमत देखील पूर्वीप्रमाणेच 635 रुपये निश्चित करण्यात आली आहे। विशेष म्हणजे 2016 पासून ही किंमत कायम असून यामध्ये कोणताही बदल झालेला नाही, त्यामुळे सातत्याने स्थिर दर ठेवण्याचा निर्णय सरकारने कायम ठेवला आहे। यापूर्वी कृषी मंत्रालयाच्या समितीने केलेल्या शिफारशींचा विचार करून बीटी कापूस बियाण्यांच्या 475 ग्रॅमच्या पॅकेटसाठी, ज्यामध्ये 5% ते 10% नॉन बीटी बियाण्यांचा समावेश असतो, कमाल विक्री किंमत 27 मार्च 2025 रोजी जाहीर केलेल्या दराप्रमाणेच कायम ठेवण्यात आली आहे। मित्रांनो, या नव्या अधिसूचनेमुळे आता खरीप हंगाम 2026-27साठी कापूस बियाण्यांचे दर निश्चित झाले आहेत। शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा निर्णय निश्चितच दिलासादायक ठरणार आहे, कारण वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर बियाण्यांच्या दरात स्थिरता राखण्यात आली आहे। ही संपूर्ण अधिसूचना तुम्ही गॅजेट ऑनलाईन या अधिकृत संकेतस्थळावर पाहू शकता। अशा प्रकारे केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे कापूस उत्पादकांना मोठा आधार मिळणार आहे। धन्यवाद।